खरे घंटे ले असं एकदम तोंड बारीक करून बसले एकदम मरगाल्यावाने वाटतंय रे तू. अरे काय होतं माहिती का, घरी एवढं खातो ना मी हा तर माझ्या अंगीच लागना. म्हणजे आता राजमान्य फरसाण मला किती आवडतं. आवडतं. अरे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती तू घंटा राहू शकत नाही फरसाण शिवाय भाई आहे. आणि ते फरसाण खायला लागलं ना अशी खायची इच्छाच व्हायना. इच्छाच व्हाय ना. हा ना. आणि घरी बी एवढं खातो, दूध बीत पितो ना मी, तर अंगीच लागत नाही. अरे तुला ते डेपुटी काही कमीच करीत नाही. काजू बदाम शिवाय भरी दुधाची काही कमी नाही तरी तू असं म्हटल्यावरती राव घंटे. हा इकडे बघ. अले फापणे बिपणे मोठे डोळ्याच्या खाली काळ डोळे पण आतमध्ये गेले. चेहरा असं एकदम सुकला तेजच न राहिले. हे ना घंटे नक्की नजरेचा प्रकार आहे. तुला आहे ना कोणाच तरी नजर लागलेली मला. हा कस काय? कस काय म्हणजे बघ ना तू कसा झालाय मला सांग. तुला आहे ना सारखं कोण बघत असं एकदम नाही का टक लावून म्हणा किंवा कोणाच तरी ना तुला संशय बिंशय. गावातून जाता येता नाही ना ती सुजाताबाई काय बाहेर बसलेली असते. बराबर. मी पण एकदा दोनदा पाहिलं भाई सुजाताबाई आहे ना कधी बघा तुला जाताना बघन येताना बघन शेजारी घेऊन बसले का सारखा तुझ्या चेहऱ्याकडे बघन. तिचीच आहे ना तुला नजर लागलेली. अयो. हा आणि खायचं प्यायचं झालं म्हणलं ना तर विचारलं तू तर आहे ना मला सांग तुला फरसाण खातून कोणी बघितलं का आपलं चेअरमननी. चेअरमननी ना. हा बस ती चेअरमन एवढं खाजाड खाऊ आहे ना. हा 10 पुढे जरी फरसाण खाल्लं मी एखादा पुढा फोडला की असं टाका माका बघत येईल. बराबर भाई. पक्का आहे ना पक्का त्या चेअरमनचीच नजर तुला लागलेली खायच्या पायच्या बाबतीत. तुला जाय ना म्हणल्यावर कसं काय असं फरसाण शोधून राहू शकशील का मला सांग. नाही ना. मग आता याच्यावर उपाय एकच आहे. काय काय हे दिसलं ना आजूबाजूला उभाच करायचं नाही. हे ना चेअरमन दिसलं ना लांबून खाता पिताना जवळ येऊन द्यायचं नाही. आले जरी हुसकून लावायचं नाही. सुजाताबाई आहे ना भैया हिला नेले गोटे असे हाणायचे फेकून. मोठा छोटा घेऊ का मोठा घेऊ. अरे जो हाताला येऊन तेव्हा घालायच्या कामात मागं पुढे बघायचंच नाही. आली समोर की भाई लगा असा भिरकवायचा भाग दिशेने. मग जाईन ना माझी नजर. 100% त्यांनी बघितलंच नाही. त्यांनी बघितलं तू लागणार कस काय नजर परत पाहिल्यासारखं होशील तू गुटगुटीत एकदम एकदम फ्रेश. हा तोंडात तेजस पण येईन ना परत. सगळं येईन. तेज नाही तेज. हा एकदम भारी एकदम क्वालिटी भाई पाहिल्यासारखं होशील एकदम तेज चंचल. म्हणजे नाही आपण हॉटेलला म्हणतो एक शेव भाजी आणि तेज. हा ते तेज वेगळं. मग ते तर वेगळी. हा हे तेज म्हणजे असं खुलणं फुलणं आनंदी राहणं मजेत फ्रेश राहणं. राशीन तू असं सांगितलं ना तसं करायचं. हाताली ना तेवढे अशी भिरकवायचेच भासा असं पक्का पक टाकायची. मागं पुढे बघूच नको तो जा बिंदास. ती सुजाताबाई बाहेरच बसलेली असं बघतोस थांब. नजरेचाच प्रकार आहे ह्यो. डेपुटी. काय रे तुमचं आहे ना लक्षच नाही माझ्याकडं. काय लक्ष नाही. तू सकाळी नाश्ता करून आला रे घरून. नाही मला नको नाश्ता. अरे ती नाश्ता करून ठेवलाय घरी जायचा नाश्ता करायचा मग काय गावात यायचं हिंट. अहो 3 लिटर दूध पिलं सकाळी उठल्या कस काय नाश्ता जाईन मला. 3 लिटर दूध केलं बुळकांडला लागायची. एवढं दूध नको पेत जाऊ जरा मापात पेत जायचं. तुमचं लक्षच नाही. पर सुकून चाललोय मी. माझ्या पापण्या लांब झाल्या डोळे आत गेले डोळ्याखाली काळं झालंय. नजर लागली मला. लक्ष बी नाही म्हणतो. 3 लिटर दूध आणतो नाश्ता करून येत नाही. पण अंगी लागा ना ते दूध ते काजू बदाम पिस्ते मनुके. जरा शांत राहिला ना गावात हिंडला नाही ना तर अंगी लागायला काय प्रॉब्लेम नाही. अहो तसं नाहीये. मला नजर लागली. नजर कोणीच नजर लागली तुला. आता लागली गावातल्या लोकांची. तू काय कुकुलं बाळ आहे काय लहान नजर लागली तुला. खायचं प्यायचं नीट नाही गावात होंदडायचं उन्हात हिंडायचं नजर लागली म्हणून कुठं पापण्या लांबल्या तोय. हे काय मी माझ्याकडे आल्यापासून असेच पापणे येतोय. नाही त्यात वाढ बी झाली नाही कमी नाही झाली. नको मला सांगू. घरी जाते नाश्ता बिष्टा कर आणि जाणार सोडते. काय केलंय नाश्त्याला. नाश्त्याला मला वाटतं इडली. तिने इडली केली आज. काय दररोज इडली. परत साऊथ इंडियात राहतो का इथं सोनेवाडीत राहतो ते कळलं ना मला. अरे महिना झाला इडली केलेली आजच इडली केली. तुला खायची नाही हे सांग ना. मला सांगतो दृष्ट झाली म्हणून. घरी जाय पळ. ओ गंटन भाऊजी. खाली बघ. अजिबात बघायचं ना खाली बघ. ओ पण काय झालंय. अजिबात जाते आता बघायचं नाही माझ्याकडं. कायम जाते आता. गंटन भाऊजी आले का आणि गंटन भाऊजी चालले का. दुसऱ्या गावातलं कोण दिसत नाही का. तुम्ही दिसले म्हणून तुम्हाला तुमच्यामुळे लग्न व्हाय ना माझं. तब्येत खराब झाली काळा पडलोय मी. पापण्या लांब झालेत माझ्या. तुम्ही पहिले खाली बघून बोलतो. खाली बघून कसं बोलणार मी. सांगतो अजिबात माझ्याकडे बघायचं नाही. नुसती हे करती का असेल गावातलं दुसरं कोण त्याच्याकडे बघायचं. बघितलं ना डोक्यात टकून तो मोठे हिरो लागून गेले. खाली बघून बोल. हा चला निघा.
काय बावळटपणा हा. हॅलो अहो सरपंच, ते गंठनला काय झालं? येळेवाणी करू राहिलाय तो लई. काय केलं त्याने? दगड घेऊन माझ्या अंगावर येत होता आता. हा, मारायचंच बाकी राहिला होता. बघा बरं तुम्ही त्याला. हा अरे काय गंठन, काय चाललंय? अजिबात अय. नाव बिव घ्यायचं नाही, का टकोरच बरं? फोडीन. का बरं? का बरं म्हणजे हा? त्या दिवशी फरसाण घालताना माझ्याकडे टाका मागा बघत होते. अख्खी नजर लावली. फरसाण खायची इच्छा व्हाय ना माझी. अरे काय फरसाण खातो, नुसता फरसाण खातो. फरसाण सगळ्या गावात वास सोडलाय तू फरसाणचा. मी माझं बघन, तुम्ही नका मला ज्ञान शिकू. एवढे पुढेच्या पुढे खातो फरसाण आणि एक खटी खाली तू इच्छा मरून जाय ना ती फरसाण खायची. तुम्हाला सांगतो इच्छाला मारायच नाही बरं का अजिबात. इच्छाला मारायचं नाही हा. म्हणजे मग कमी खाना जरा. मी माझं बघन, तुमच्या पैशाने नाही खात, डेप्युटीच्या सरपंच पैशाने खातो अरे मी. पण काय ते कमी खात जावा जरा. शिकवू नका मला, नाही तर टकोरा फोडीन मी. टकुरा पिकर उगा हांचिंताकडे बिगड. आणणारच आहे. बर का कांठ्या? परत अजिबात बघायचं नाही माझ्याकडे, सांगून अरे ठेवतो. पण कमी खाना जरा. मी कमी खाईन ना जादा खाईन, कळतं का? 2 गोण्या द्या ना पाठवून. नाही नाही, पैसे देतो ना पाठवून मी. काय डेपोटी. एक मिनिट, तुम्हाला 2 मिनिटात कॉल करतो. काय तो गडी पाळलाय? काय कोल्हापूरला पाठवायचा काय? एवढा असा नुसता छातार ताणून दगड घेऊन माग लागतोय माणसाच्या. आता काय झालं? आता गांठ्या दगड घेऊन माग लागतो. गावातल्या एका प्रतिष्ठित माणसाचं डोकं फोडलं असतं आज त्यांनी. पंच प्रतिष्ठित अरे माणसं. मी स्वतः प्रतिष्ठित, तुम्हाला माहित नाही का चेअरमन? बरं, प्रतिष्ठित माणसाने काहीतरी कळ लावली असेल त्याची. कसली कळ लावली काय कळा ना, काय नुसते दगड घेऊन माग हिंडतोय. फरसन फरसन म्हणतोय. तो माझ्याकडे काऊन टक लावून बघतो, त्याच्याकडे काय टक लावून बघू मी? झालंय काय नेमकं? मला उलगडून सांगा बरं, नेमकं काय झालंय? गांठ्या मागाशी मला रस्त्यात भेटला आणि मला तुम्ही माझ्याकडे टक लावून बघितलं आणि मला नजर लागली. फरसनची इच्छा व्हायना आणि इच्छा मरण का काय, आणि हाणतोय दगड मला. तुम्ही बी काय मनोर घेता त्याचं? कोणतरी त्याला आता मारीन माणूस डेपुटी, तुम्हाला काय वाटायचं? मारीन. एक आमची सोसायटी ती आणि मला बघता यायचं नाही. बरं, घंट्यामुळे लगेच घंटे तुम्हाला मारिव नाही, एवढा डाकू होई तू. तुम्ही सांगितलं बरं, असलं बघतो तुम्हाला मी. काय माहिती? बरं जातो मी, बघतो मी मला काय काय म्हणतो. डाव कळा ना बा तुमचा आणि त्या गांठ्याचा. आयला काय संशय घेताय? डेपुटी त्या घंट्याला आवरा तुम्ही. काय चालू आहे गावात माहिती का तुम्हाला? अहो आता मी वैतागलोय, मला सांगा मॅच काय करावं आता? हो. त्या सुजाताबाईच्या मागे गोटे घेऊन पळतोय. तिने जर विनयभंगाची केस केली ना, तो तुरुंगात आणि तुम्ही कोर्टात. हा ना यलपट्टी. हाय का तुमचं असं? मी तुरुंगात? अहो पण मी सांगतो का त्याला? डेपुटी तुम्ही दुसरं ऐकलं. तुम्ही नाही तुरुंगात, घंट्या तुरुंगात आणि तुम्ही कोर्टात. यलपट्टी आणा, त्याला जामीन तुम्हाला द्यावा लागेल ना. अहो पण मी करू काय? माझे हात टेकले त्याच्या पुढं. अयो हाला भाऊ, आता काय करायचंय गोट्याचं? ते सुजाताबाई चोर म्हणजे डोक्यात घालायचे. अरे कमून जन्म ठेपीवर जातो तू? अहो कोणाचं कसं ऐकतो तू? अहो, नजर लावली त्या दोघांनी मला. काय नजर लागली तुला? काय तुला एक गोंडच बाळ होता, नजर लागली वाळला झाला तू? माझ्या पापने बघा असे लांब झाले, मला फरसाण खायची इच्छा व्हायना. रात्रभर मोबाईल बघतो, झोपत नाही. पापने लांब नाही व्हायचं तर काय होत्या? अरे दिवसाभर पोतभर फरसाण खातो, कशी इच्छा होईल तुला? नाही नाही, तुम्ही एक तर माझी नजर काढ, नाही तर मग त्या दोघांचे डोके फोडू द्या मला. डेपुटी याची नजर उतरा राव तुम्ही, त्याशिवाय ह्यो जागेवर येणार नाही. एखादं कामातून जाईल राव, ते पाहिजे का गोटे? जातो मीठ घेऊन ये, मी उतरतो नजर तू. आण जा तिथं खाली ठेव ना, खाली ठेव. जात नाहीत पुढे गोटे. नाही नाही, ये पटकन तिची तू. नशे का ती? काय उद्योग आता नजर उतरायची? बे बाई आज घरातली कधी कोणाची नजर नाही उतरली? हो डेपुटी, हे सगळे अंधश्रद्धा आहे. नजर उतरीने, नजर लागणे, मिठानीन बिठानीन. अरे पण सांगणाऱ्याला कळत नाही का राव? हे कोणीच आणलं का? 3 वाटाची माती घ्यावं लागेल ना आता. 3 वाटाची माती. हे इकडची एक वाट एक आणि इकडची एक वाट. मला बस माहिती राव. आता आजी उतरायची ना. ये इथं भाऊ असा, ये इथं. विसरामध्ये उभा नका राव, नीट उभा राह. आल्याची गेल्याची, गावाची, भावाची, मावाची, याची त्याची, चेअरमनची, सुजाताबाईची, सरपंचाची, कॅमेरामनची, डायरेक्टरची, सगळ्याची. श्यामराव राहिला, श्यामराव. श्यामेची, बाळ्याची, सॅमची, सगळ्यांची, अख्ख्या गावाची, देशाची, महाराष्ट्राची. कोणी नजर लावली असेल ते जाऊ दे रे महाराजा. प्रेक्षकांची राहिले ना. प्रेक्षकांची राहिली. त्यांची नाही लागत. हा, नाही लागत ना? प्रेक्षक उगाच म्हणतात का त्यांना. हा ना? ठीक आहे, बरं झालं. बरं झालं ना, उतरली ना? आता ओके, आता खुश. आता मला फरसाण खायचं. हे झाली इच्छा. डेपुटी घेऊन बरं, ये. मी फारसन घेऊन येतो, तुला फारसन बी हा, करतो. हा, इच्छा झाली बाई एकदा ती. बरं झालं गड्या. आली, आली. जरा ते फारसन खाऊन बघ बरं. आता तुला गोड लागत आहे का? नाव व्यवस्थित हा, दिसून हा, द्यावा. हा, हा. काय आता? आहे ना? मी म्हणलं ना, तुम्ही म्हणले होते राव नजरचं उतरल्यावर फरक पडन. पाहिला. पापने बी कमी झालं. चेअरमन कशाला आला असता बाबा तुम्ही इथं? कशाला आला असतं म्हणजे आमच्या काय अंगाचा वास येतो काय तुम्हाला? दिसन मग.
मला बरं आता म्हणजे जमलंय आ, यायला. यावा का नाही काय झालंय काय आणि हो कम ना असं मारक्या बाईला आणि बघतो ए धराव. हो का मग ते बघा परत माझ्या फरसांना नजर लावायला आले आता कुठे डेपोटी नजर काढली माझी नजर लावू मी ते ठेवा सांभाळून आता उतरली नजर ए, 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 आपण तुम्ही- डेपुटी- माझ्या फरसांकडे अरे नजर उतरली आता ए. सरपंच अरे नजर उतरली आता अहो ते परत लावितात ना नजर आता काय? अरे मी कशाला नजर लावू तुला बरं आज जाऊन खाय आज जाऊन खाय गपची अरे गप्प, सरपंच त्याला जरा सरपंच अरे दगड लागन ना मग मारायचंच आहे त्यांना ते अरे सरपंच चेअरमन सरपंच चेअरमन जा बरं तुम्ही अरे ये तिला घेवा माझ्या मागं आहे. अरे दगड लागन त्या चेअरमनला अरे अरे लागन दगड आहे अरे हे फरसाण खाना अरे गप्प. अरे खाऊन तरी बघाय लागन चेअरमनला अरे फरसाण खाय अरे. कमले काय करतो रे काय नाही सहज आपला असंच जांभळ तोडतोय का रे मला दे ना उलशी नाही नाही मी एकटाच खाणार तू जा मला पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे ए याला झालं का तू निघतो चल लवकर पटक्यान जा गेलं राव नाही मी नाही जाणार पळ दोन ए पळ नाही दोन चल काय डेपुटी प्रगती पुस्तक आहे काय प्रगती पुस्तक हा हा माझं सिनियर केजीचं प्रगती पुस्तक आहे मला दिसतंय कळतंय ते लाईट बिल आहे असं काय आडवत बोलता तुला दिसतंय कळत मग कशाला विचारतो प्रगती पुस्तक आहे का ना चेष्टा करतो काय एवढं असतं होय डेपुटी लाईट बिल अगं बाबू बिल आले राव कमल्या ह्यावेळेस मला मग येणारच ना फॅन वापरता फ्रीज वापरता टीव्ही वापरता एवढं सगळं म्हणलं येणार ना लाईट बिल याला पण जास्त झालंय किंवा आमच्या काटाळ्या काय करतो बरं का कांठ्या हा. फॅन चालू टीव्ही चालू करली की टीव्ही चालू फॅन चालू केला का फॅन चालू फ्रीज उघडं ठेवायचं दरबारीला भरतोय डेपुटी बिल त्या बाबतीत मी सुगी भडीपुटी तुला किती आलं रे मला किती आलं अहो आपल्याला लाईट बिल नाही कोटेशन नाही काही नाही फ्रीज वापरीन टीव्ही वापरीन मिक्सर वापरीन सगळं लाईटी भीती सगळं चालू आहे तू काय एमएसबी जावं एक काय फ्री सगळं तुला फ्री आहे अहो येतच नाही वतनदार घरा नाही सगळं एकदम सुमडीत चालू आहे हा तुला बिल कसं काय येत नाही म्हणजे लाईट नाही का तुझ्या घरामध्ये लाईट आहे अहो विचारता सोयीने सगळं चालू आहे कधी बी या. सकाळी आले ना लाईटी चालू दुपारी या लाईटी चालू फॅन चालू टीव्ही बघायला नसलं तरी चालू फ्रीज मी पाणी मिक्सर मध्ये 3 वेळेस फिरून फिरवतो माहिती का तो काय चोरून लाईट घेतली का काय सरप काय तू डेपुटी सुमडीत विषय सुमडीत म्हणजे काय मला समजा सुमडी म्हणजे काय सुमडी म्हणजे सुमडीत आहे नाही आपल्याला मीटर ना कोटेशन ना काय पण लाईट चालू आहे बाई एखाद्या बाहेरला अशी सबस्टेशनची आपली महामंडळावाली जी सुमडी घुसन ना तुला कळन मग कशा फ्यूज ओढतात ते असला तळतळ तक्त करता चाललंय बरे चलून द्या ना मोकार नका तळतळ करू एवढे आले तुमचं ते लाईट बिल भरा पहिले आमचं कसं आमचं चाललंय सुख चलून द्या ना चोरी लाईट वापरणं कोण आहे ते दिवे नको पाजळू काय घे नवीन कोटेशन घे हे मी माझं बघन समजन तुला वतनदार घराने एखाद्या बारला उचलून नेलो काय रे लाईन सारखी ब्रेकडाऊन राहिलं हे बोरीचं झाड बघ लागू राहिलं एजन्सी आलेली आहे ना आपल्याकडं आज ते ट्री कटिंग करून घ्या है ना लाईन ब्रेकडाऊन राहू राहिले 4 थेंब पडले का बंद होऊन जाते लाईन तुम्ही झाड तोडणार आहे लाकूड तोडे काय लाकूड तोडे नाही MSCB चे माणसं आहेत आम्ही MSCB चे हो ते झाड काय तोडता मग काय होतं पाऊस आला ना तर त्या फांद्या चिकटतात त्यांना आणि बंद होऊन जाते लाईट म्हणून आम्ही ते करू राहिले हा मग ते एक जण आहे ना ते कमलेश हा ते तिकडे आकडा टाकतोय कुठं आलाय रे कमलेश कुठं ती पलीकडं ती टपरी नाही का निळी त्याच्या माग आहे बांबू आहे हातात आणि त्याला वायर लावलेली. ठीक आहे साहेब ते आपल्या रोडवर आहे हा त्याची दुकान आहे हा जाऊ आपण तिकडे चालेल चालेल ओके ठीक आहे येतो आम्ही तिकडं हा, एवढं चालेल. झालं की येतो तिकडच बघायला चला कुठे रे त्याने सांगितलेला गंटननी सांगितलेलं आकडं कुठे तिकून आहे का आज का काढून घे रे आकडा काढून घे काढून कोण आहे मालक त्यांना बोलवा आता फोटो काढू दे वरती कर. कोण आहे मालक बोलवा मालकाला ओ, मार ना फोनला. इकडे 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 बांबू कशाला काढू राहिले तुम्ही? काय राहू दे तुम्ही काय चला काय जप्त करून घे यो माझ्या सोय ना कमाईतून आणलेला बांबू आहे ते वायरी असू दे जप्त करून घ्या रे कट करून घ्या हे काढून वायर चल. हे खाली टाका. हे काढून चल
अहो पार्थ नगरला जाऊन आणि लोड घे मी ते- लोड घे घरात काय लोड आहे लोड घे घरातला असू दे कट करू द्या काढ राहते हो. मला माझं काम करू दे नाही तर याच्यात अडथळा केला आता मी दंड देणार दंड भरायचा जर अडवलं मला तर मग 353 बी लावील सरकारी कामात अडथळा केला म्हणून त्या का वायरी जा घेऊन मग जाऊ दे जा. आतमधला लोड घ्या काय काय घरात बघा गाव वेळ आहे का सगळे मीटर लावायला बिल भरायला अहो लावलं होतं बांबू एवढा महागा मोलाचा आणला राव मी ते साहेब तुमचं काय मग राव? मीटर घ्यायचं ना मीटर घ्यायला काय झालं ठीक आहे साहेब लोड घेतला लोड घेतला चला ठीक आहे दंड येईल दंड भरून टाका वायर घेऊन जा ते वायर घेऊन चालले वायर जा घेऊन ए भाऊ कुठं चाललाय चाललोय फाट्यावर का हो? ते काल तुझा आकडा पडला त्याचा दंड भरावा लागेल ना तुला ते काल आहे ना तुम्ही ती वायर नेली ना हा तोच दंड म्हणून समजायचा दंड बिंड का भरणार नाही मी भरावं लागेल भरावं लागेल ते पोलीस लोक येतील तुमच्या घरात. पोलीस बिलीस येते कम्प्लीट होऊन जाईल मग काय होईन केस होईन हो आधीच 10 हे 11 झाले काय फरक पडत नसतो मी का दंड बिंड भरणार नाही हा तुम्ही ना होमगार्ड घेऊन या पोलीस घेऊन या SRPF काय घेऊन यायचं ते घेऊन या काय दंड बिंड भरणार नाही ते पैसे भरावे लागतील तुम्हाला मी भरणार नाही दंड बिंड तुम्हाला तुमच्या पद्धतीने काय करा ते करा बरं अरे का भाई एवढं सोपं नाही ते तुम्हाला काय करा ते करा काय नाही कमल्या अरे बाबा ते वाचवा वगैरे सगळं ठीक आहे पण झालं काय ते तर सांग आकडा लावताना पोलिसांनी पकडलं अरे मटका खेळ कळत नाही का तुला पोलीस आले तू काहीतरी कांड केलं काय ना गावात काहीतरी म्हणला का पोरी काही अरे तुला सांगितलं ना आकडा लावणं चुकीचं आहे म्हणून पोलीस घरी आले आता म्हणले मोठी गाडी पिंजरा घेऊन आले तू शांत हो पहिलं शांत हो मुस्कडत फोडून तो नीट सांग काय झालंय ते आवाज बंद करतास ना ए, कसला घाण घाण आवाज काढते पोलीस नीट हा नीट हा हा कर कर हा कर मला सरपंच हा हा आला जागेवर हा चल सांग आता हा पोलीस आलेले घ्यायला हा पोलीस तुला पकडायला आलेत मी त्यांना बघून पळून आलो तुमच्याकडे मला मग तुम्ही माग लागलेत का तुझ्या हा नेमकं झालंय काय केलं काय तू भांडण बिंड केले गावात अहो ते MSCBचा आकड्याचं त्याच्यावरून आलेले दंड पण पकडलाय नीट सांग MSCBचा आकडा पकडलाय तुझा हा तू स्वतः उभा होता का तिथं पकडलं त्यावेळेस हा मग ते मला त्या साहेबांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी मला ते भेटले होते 2 जण हा वायरमन आले होते मी तुझ्याकडे त्यांना म्हणलं भाऊ दंड भिंड काय भरणार नाही मी आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलं त्यांना मला काय माहिती ते घरी येतील डिपार्टमेंट लगेच आले ते आज लगेच दुसऱ्या दिवशी तू दंड भरायचा ना येड्या आता पोलीस उचलून घेऊन जाते तुला आता मग घाल कोर्टात चक्रा तो आवाज बंद करायला पाहिला रडू नको तू थांबले घरपाशी राव मग काय करायचं आता तुम्ही काहीतरी करा राव मला सोडवा राव याच्यातून एक काम कर ते ना भराड साहेब माझ्या ओळखीचे येतं हा त्यांच्याकडे जाऊ काय म्हणतात ते बघू तुम्ही इलेक्शनला माझी मदत नका करू पण प्रत्येक वेळेस सरपंचाला घेऊन जात जा करा राव काहीतरी चल त्या भराड साहेबांकडे जाऊ चल चला बरं येऊ का साहेब हो या सरपंच काय आता तुम्ही म्हणता प्रत्येक वेळेस सरपंच आले का काही ना काही गारणच घेऊन येतो बुवा आपण आता काय करावं या ग्रामस्थांसाठी काय नाही काय करावं लागतं एक मत देतात आणि 5 वर्ष पिळू घेतात हे तुमच्याकडे आलं काय कालचं गाणं मग काय तर बघा तुम्ही चुकलं राव साहेब काल माझं आता सरपंच नाही नाही कालवाला ॲटिट्यूड काल जसा होता तसा काल सरपंच आम्ही यांचा आकडा धरला याचं बोलणं इतकं नम्र नव्हतं जे आज आहे हा कालचं जर तुमचं बोलणं ऐकलं असतं ना याचं तर तुम्ही पण म्हटले असते की नाही याच्या बरोबर यायलाच नको काय करायचं करा कुणाला सांगायचं सांगा रे चोर तो चोर वर शिरजोर मला माहिती ना ते मला काय माहिती एवढे मोठे साहेब आहेत त्यामुळे अरे एकतर आपली पहिली पार्सलची डीपी होती पुरत नाही म्हणून साहेबांच्या मागे लागून 100ची डीपी केली सगळा खर्च गव्हर्नमेंटने केला आणि तुम्ही असं करता होय तुमच्या सेवेसाठी तर चाललंय सगळं नाही साहेब चुकला राव काहीतरी तुम्ही करा ते पोलीस ते फाईल साहेब किती दंड झालाय 22,000 रुपये दंड झालाय हा दंड आहे काल त्याला एक प्रत दिली त्या दंडाची तो दंड भरायचा आता काय पोलीस कंप्लेंट झालेली पोलीस आले होते का पोलीस आले होते ना पोलीस आलते ना हा मग आता सरपंच याच्यावर काय पर्याय एक तर लोक न्यायालयात काढून घ्यायचा बर त्याला आता परत न्यायालयाची प्रक्रिया येईल न्यायालयात दिवस जातील काही पण ते हे करण्यापेक्षा आज जर दंड भरत असले तर मग आपल्याकडं परत केस मागे घ्यायचं पण प्रावधान आहे हो सरपंच मग घेऊन टाका लगेच मागे राव आज 4 लगेच मिळून टाकतात 22,000 सर पैसे नाहीत ना 22,000 रुपये पडून तुम्ही एवढं 22,000 नाही माझं बरं आहे रे हा
काय करायचं ते करा, आमकं करा, फलानं करा, खिशात बघायचं ना ते काय आहे आपल्या. आता याच्यामध्ये कमी पण नाही होत, 1 रुपया पण कमी होत नाही, सगळ्याचे सगळा दंड भरावाच लागतो. हो, काम करायला सर पण तुम्ही त्या पैसे सोयाबीनचे झाले ना, मी तुम्हाला देऊन टाकणार राव थोडे थोडे करून का होईना. नक्की करशील का? हा 100% राव सर. पण आता एवढे 22,000 खिशात घे. साहेब ऑनलाईनची आहे का काही तरतूद? नाही, ऑनलाईनची नाही. आता अधिकृत जर ग्राहक असते आणि त्यांनी समजा मीटरला फेरफार वगैरे काही केली असती तर मग आपल्याला ऑनलाईन करता आलं असतं, किंवा समजा त्यांच्या बिलामध्ये आपल्याला भरून घेता आले असते. पण आता हा आकडा आहे तर त्याला ऑनलाईनची काही तरतूद नाही. तुम्ही आपली वीज बिल भरणा केंद्र आहे तिथं जाऊन भरून टाका आणि मला पावती आणून द्या. मग मी तसं पोलीस स्टेशनला ती पावती जोडून 1 लेटर देऊन टाकून केस मागवून. कळलं का काय म्हटले साहेब? हा, आता लगेच आपण दंड भरून टाकू तुझा. कळलं का? हो सर, पण तुम्ही अंधारात राहील राव. अंधारात राशी. मग आता साहेब एक काम करता का? बोला. याला जर कोटेशन तातडीने देत आलं काय सोय अशी? लगेच तुम्ही आता दंड भरून या, हा. डॉक्युमेंट घेऊन ये. आजच आपण त्याचं कोटेशन काढून देतो. हा. मीटर पण आपल्याकडे अवेलेबल आहे. आजच मीटर पासून सप्लाय चालू करून देऊ. बघ आता साहेब किती सहकार्य करू राहिले तुला, आणि तू काय माज करीत होता. हा, एक काम करा साहेब, ते कोटेशनची अमाऊंट पण सांगून ठेवा. आता 22,000 तुम्ही भरणारच आहे ना, ते कोटेशनची बी अमाऊंट देऊन टाकितो आणि ते लगेच चालू करून द्या त्याला, म्हणजे ते आज अंधारात राहणार नाही. चालेल ना, चालेल ना, काहीच नाही. तुम्ही फक्त आता दंड भरून या आणि पावती घेऊन या, लगेच कोटेशन काढून देऊ. धन्यवाद साहेब. हो हो कळलं का? हा. आता चला येऊ का साहेब? हो हो. धन्यवाद हा. खूप म्हणजे तुम्ही माहिती बी चांगली दिली. आता जेणेकरून लोक आहेत ना परत आग टाकताना लय विचार करते. चला येऊ का मग? चला, थँक्यू. वीज कायदा 2003 आता अधिक कडक झालाय. विजेच्या तारेवर आकडे टाकणे, मीटरला फेरफार करणे यासारखे गैरप्रकार केल्यास प्रसंगी जबरी दंड अथवा 2 वर्ष कैदेची शिक्षा होऊ शकते. विजेचे कनेक्शन घ्या आणि महावितरणाचे अधिकृत ग्राहक बना. जसे माझे कुटुंब माझी जबाबदारी, तसेच माझे वीज बिल ही सुद्धा माझी जबाबदारी. धन्यवाद.